आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे। खंडेराजुरी तालुका मिरज येथे रविवारी रात्री लग्नाच्या वरातीत सुमित कांबळे या तरुणाचा सूरज सचिन आठवले आणि साथीदारांनी चाकूने भोसकून खून केला। रंगपंचमी दिवशी रंग लावण्याच्या वादातून आणि पूर्व वैमनस्यातून सूरज आठवले आणि साथीदारांनी सुमित कांबळे याला लग्नाच्या वरातीमध्ये नाचताना पोटात आणि छातीवर चाकूने सपासप वार करून ठार मारले। सूरज आठवले हा गुन्हेगारी वृत्तीचा असून यापूर्वी त्याने गणेशोत्सवामध्ये खंडेराजुरीमध्ये एका तरुणावर चाकू हल्ला केला होता। खिद्रापूर येथील आठवले यांचे खंडेराजुरी आजोळ असून गावामध्ये त्याने दहशत निर्माण केली होती। गावातील सुमित कांबळे याच्याशी रंगपंचमीला रंग लावण्याच्या वादातून सूरजचा वाद झाला होता। या वादातून सूरजने सुमित यास बघून घेण्याची धमकी दिली होती। रविवारी रात्री गावात सुमित धनसरे यांच्या लग्नाच्या वरातीमध्ये सुमित कांबळे हा डीजेवर नाचत होता। यावेळी सूरज आणि त्याच्या साथीदारांनी रंगपंचमीला झालेल्या वादाचा जाब विचारत सुमित यास घेरले। सूरज याने सुमित यांच्या छातीवर पोटावर चाकूने वार केले। रक्ताच्या थारोळ्यात सुमित येथेच खाली पडला। डीजेच्या आवाजात सुमित याच्यावर चाकू हल्ला झाल्याचे कोणाच्याच लक्षात आलं नाही। थोड्या वेळाने सुमित गर्दीत खाली पडल्याचे दिसल्यानंतर वरातीत धावपळ उडाली। यावेळी सूरज आणि साथीदार तेथेच नाचत होते। सूरज याचा जागीच मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले। याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी सूरज आठवले याच्यासह अतुल वायदंडे, शरद ढोबळे, आकाश कांबळे या साथीदारांना ताब्यात घेतले। अन्य दोघे जण फरार झाले। मृत सुमित कांबळे हा लष्करात भरतीची तयारी करत होता। भरतीची परीक्षाही तो उत्तीर्ण झाला होता। काही दिवसात तो वैद्यकीय तपासणीसाठी जाणार होता। सुमित यांच्या खुनामुळे गावात खळबळ उडाली। सूरज आठवले याच्याविरुद्ध यापूर्वी खुनी हल्ला, चोऱ्या, दादागिरी असे गुन्हे दाखल झाले आहेत। या प्रकरणी ग्रामीण पोलिसांमध्ये सूरज आठवले आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे।